मी हर्षा चौधरी नंदुरबारहून. माझी कविता आहे माझा बाप पाहिजे मला. बाप असा असतो तसा असतो, बाप कसा असतो त्यावर बऱ्याच कविता, पण ही देवाशी भांडून माझा बाप परत मागणारी कविता. डोक्यावर मायेचा हात पाहिजे मला, डोक्यावर मायेचा हात पाहिजे मला, चुकल्यावर बापाचा संताप पाहिजे मला, चुकल्यावर बापाचा संताप पाहिजे मला. देवा दुसरे काही नको मला, देवा दुसरे काही नको, माझा बाप पाहिजे मला, बाप पाहिजे माझा, बाप पाहिजे मला, बाप पाहिजे मला. त्यावर अधिकार आमचा घेतले तुही राहून, त्यावर अधिकार आमचा घेतले तुही राहून, का केले आम्हास पोरके दंड आईस काहून, त्यावर अधिकार आमचा घेतले तुही राहून, का केले आम्हास पोरके दंड आईस काहून. बाप या नावाचा जाप पाहिजे मला, बाप या नावाचा जाप पाहिजे माझा, बाप पाहिजे मला, बाप पाहिजे माझा, बाप पाहिजे मला, बाप पाहिजे मला. पिले आम्ही पंख विना घरटे काढले तू मोडून, पिले आम्ही पंख विना घरटे काढले तू मोडून, आता भूक पोटाची घे काढून, कोण आणेल रे वाढून. पिले आम्ही पंख विना घरटे काढले तू मोडून, आता भूक पोटाची घे काढून, कोण आणेल रे वाढून. बापाच्या प्रेमाची छाप पाहिजे मला, बापाच्या प्रेमाची छाप पाहिजे माझा, बाप पाहिजे मला, बाप पाहिजे माझा, बाप पाहिजे मला. डोक्यावर छत्र नको दे पण दे गर्द अशी बाप छाया, डोक्यावर छत्र नको दे पण दे गर्द अशी बाप छाया, असो पोटी भाकरी चतकोर पण दे लावणीला बाप माया. डोक्यावर छत्र नको पण दे गर्द अशी बाप छाया, असो पोटी भाकरी चतकोर दे लावणीला बाप माया. माझ्या काळजाची खाप पाहिजे मला, माझ्या काळजाची खाप पाहिजे माझा, बाप पाहिजे मला. हर्षा चौधरी मॅडम नंदुरबारहून आलेल्या, ज्यांनी बाप पाहिजे मला. बापावरती खूप कमी बोललं जातं आणि कुठेतरी बाप आपल्याला कळल्यानंतर लिहायला नक्की सुरुवात होते. आता त्यांना तो कोणत्या वर्षी कळलेला आहे ते त्यांच्या आशय गर्भतेवरून आपल्याला किमान अंदाज येऊ शकतो की किती दिवस आधी त्यांना बाप कळलेला असेल. आणि ते कळण्याचं कारण देखील तेवढंच मौलिक असतं, कारण की मानवी मन असं आहे जे आपण आपल्या ग्रामीण बोलीभाषेत म्हणतो की कळलेच भयस, कळ लागाशिवाय भय मिळत नाही. तसं कुठेतरी एक तो ठणक ती बसावी लागते तेव्हा ते सुचतं. आणि चुकल्यावरही बापाचा संताप पाहिजे मला,
तो आवाज, त्याच्यातला जो काही स्वर होता, गर्द बाप छाया काळजाची खाप पाहिजे, असे वेगळे जे काही दृश्य उभे केले, जिवंत केले, ते सुंदर तऱ्हेने आपण मांडलेले आहेत. म्हणून आपल्याला, मला असं सांगावंसं वाटतं की जगी दुःखात जातो नर पिढ्यांचे पाप झाल्यावर, जगी दुःखात जातो नर पिढ्यांचे पाप झाल्यावर, बरसते सुख घरीदारी मुलीचा बाप झाल्यावर. बापाचं आणि मुलीचं हे नातं असतं, ते नातं सुंदर पद्धतीने मॅडम आपण या ठिकाणी चितारलेलं आहे. कथा असावं. पण गंमत काय राहते, परीक्षक बनवल्यानंतर हातपाय बांधले जातात. परीक्षकाला कोणाला टाळ्या वाजवता येत नाही, कोणाचं कौतुक करता येत नाही, म्हणजे ते लोकांमध्ये गैरसमज पसरण्याची दाट शक्यता असते की यांनी त्यांच्या वेळेस टाळ्या वाजवल्या, त्यांना जास्त मार्क्स दिले असतील, आम्हाला कमी मार्क्स ठेवले असतील, म्हणून कोणाचं कौतुक करता येत नाही, टाळ्या वाजवता येत नाही, अरे वा क्या बात आहे वगैरे काहीच बोलता येत नाही, असं आम्हाला त्या ठिकाणी अडकून ठेवलेलं होतं. मात्र मी एवढ्यासाठी या ठिकाणी मांडतोय की त्यावेळेस आम्हाला ते करता आलं असतं, परंतु ते करू शकत नव्हतो परीक्षक असल्यामुळे. तर या गोष्टी खूप छान. हर्षा चौधरी मॅडम. आमचा उद्देश काय आहे की कविता गाण्यासाठी आम्हाला संधीच नाही भेटत.